तर अशोक खरातला भविष्य जाणून घेण्यासाठी हात दाखवताना नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय। भोंदूबाबा खरात हेमंत गोडसेचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं चित्रित झालंय। भोंदूबाबा खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची जोरात चर्चा होती। कुणी कुणी त्याच्या दरबारात हजेरी लावली, त्याच्या चर्चा सुरू असतानाच गोडसेंचा हा व्हिडिओ समोर आलाय। हेमंत गोडसे यांच्या खरातला हात दाखवतानाचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। तर भोंदू खरातची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। हा भोंदू केवळ अंधश्रद्धेचा आधार घेत नव्हता, तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फील्डिंग लावत होता। बोळ्या बाबड्या भक्तांची खरात आधीच माहिती मिळवत होता असा संशय पोलिसांना आहे। भक्तांची माहिती गोळा करण्यासाठी त्याने स्वतंत्र यंत्रणा राबवल्याचाही पोलिसांना संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण, शत्रू कोण, लोकांच्या जीवनातील काही चढ उतार याबद्दलची माहिती तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता। यासाठी तो कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्राचा वापरही करायचा। तर खरात सावज कसा हेरायचा, शिकार कशी करायचा आपण जाणून घेऊया। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगत तो विश्वास संपादन करत असे। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातची यंत्रणा असल्याचा संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचा मित्र, शत्रू, जीवनातील चढउतार ही माहिती त्याने जमा केली। कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग या तंत्राचा वापर तो करत होता। तर हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते। कोल्ड रीडिंग मध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावर अंदाज लावून ग्राहक भ्रमित होतात। मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी वापर त्याने केला। तर खरातचा कसून एसआयटी तपास सुरू आहे आणि चौकशीतनं अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। एसआयटी चौकशीत खरातने अजब दावे केले आहेत। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता। आपण कुणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे। अंतर्मनाने मला धोका दिला असं तो म्हणतोय। तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे। अशोक खरात कोठडीत असतानाही मंत्रजप करतो अशी सूत्रांची माहिती आहे। यापुढे आता आपण केवळ मेंदूचंच ऐकणार आहोत असंही भोंदू खरातने म्हटलंय। अजब दावे कोणते खरातने केलेले आहेत ते समोर येत आहेत। मी महिलांसोबत जे काही केलं तो एका विधीचाच भाग होता असा अजब दावा त्याने केलेला आहे। याशिवाय मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही असं त्याचं म्हणणं आहे। तर मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असंही त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिलाय। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार आहे असंही खरातने या दाव्यामध्ये म्हटलं। तर तिकडे अशोक खरात बद्दलची आणखी धक्कादायक माहिती समोर येते। अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्याने अशोक खरात बेजार झाला होता। 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती समोर येते। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। यावर खरातवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेले डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला। एका हाताची हालचाल मर्यादित झाली होती। भुवईतही बदल झालेला। उत्तेजक औषध घेणं खरातला जीवावर बेतलं असतं तर अशोक खरातच्या तपासातनं आणखी महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे। तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट झाली आहे। या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे। भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या खरातवर दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे थेट महिला अत्याचाराशी संबंधित आहेत। खरातने अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय। तर नाशिक पोलीस या प्रकरणी प्रत्येक बाजूचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत। एकीकडे ही सगळी चौकशी चालू असतानाच खरात विरोधात एसआयटी कडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडलाय। आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी आल्या आहेत। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी येत असून या तक्रारीमध्ये महिलांनी खरातने केलेल्या अत्याचारांचा पाढाच वाचलाय। बनावट रत्न खड्यांसाठी खरातने लाखो रुपये घेतल्याच्या तक्रारी आहेत। 50 रुपयांचे खडे 1 लाख 2 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर येते। दरम्यान महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे। एसआयटी कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून
भोंदू खरातचा मोबाईल देखील एसआयटीने जप्त केलाय. खरात व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेजने संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जातोय. काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यावर अनेकांची नावं आणि संभाषणं एसआयटी पथकाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.